नमस्कार. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सुप्रिया आपले मनःपूर्वक स्वागत करते. पाहूया आजची ठळक बातमी. शेवाळी गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची रेलचेल. इयत्ता पहिलीचा फरहान शहा याचे दमदार भाषण, 500 रुपयांचा पुरस्कार. सविस्तर वृत्त असे की दिनांक जानेवारी 26 रोजी शेवाळी तातरती तालुका साक्री येथे 77वा प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेवाळी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात माजी सैनिक शशिकांत साळुंके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद केंद्र शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैभव साळुंके उपस्थित होते. शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे गावाच्या प्रथम नागरिक सरपंच मंगलाताई भदाणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण पार पडले. जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या संविधानाची प्रतिज्ञा, राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले. तसेच साक्षर भारत आणि तंबाखूमुक्त भारत या विषयांवर सार्वजनिक प्रतिज्ञा घेण्यात आली. शेवाळी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा ही नेहमीच प्रगतिशील व प्रयोगशील शाळा म्हणून ओळखली जाते. येथील विद्यार्थी मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आत्मविश्वासाने भाषणे सादर करतात. याचा प्रत्यय प्रजासत्ताक दिनी पुन्हा एकदा आला. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी फरहान अकील शहा याने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी कोणत्याही बाबतीत कमी नाहीत, हा आदर्श त्याने गावकऱ्यांसमोर उभा केला. प्रमुख पाहुणे डॉ. वैभव साळुंके यांच्या वतीने फरहान शहा याला उत्कृष्ट भाषण पुरस्कार म्हणून 500 रुपये रोख रक्कम देण्यात आली. हा पुरस्कार शाळेच्या इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका प्रतिभा साळुंके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास ग्राम सुधार मंडळाचे आजी, माजी अध्यक्ष, सचिव व सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे आजी, माजी पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे आजी, माजी सरपंच व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, आशा व अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, भजनी मंडळ, विविध सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नानासाहेब सोनवणे यांच्यासह शिक्षिका प्रतिभा साळुंके, चंदनबाई सोनवणे, सुनंदा सोनवणे, भारती बेबसे, वसंत तोरवणे, चित्रंगा भावसार आदींनी विशेष परिश्रम घेतले. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी साक्री प्रतिनिधी अकील शहा यांचा खास रिपोर्ट. आणि जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे. त्यातून शांत चित्ताने ऐकावं ही माझी नवीन माहिती. जे देशासाठी गेले त्यामुळे त्यातलं झाले, सोडलेलं सर्वांना, सोडलेलं सुखसंस्कार. देशासाठी आपल्या जीवाची वाटी लावणाऱ्या थोर महापुरुषांना मी प्रथम वंदन करतो. मित्रांनो, आज आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 26 जानेवारी 1950 पासून भारत देशाचा कारभार संविधानाप्रमाणे सुरू झाला. हे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिण्यासाठी मोठे कष्ट घेतले. संविधान आहे म्हणूनच आज आपण वेगवेगळ्या जाती धर्मांचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखा समाधानाने एकत्र राहत आहोत. ज्यांनी दिला ना जगण्या शिकण्याचा अधिकार त्यांना शेतशा प्रणाम. शेवटी एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय जय.